हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज एक नवीन ब्लॉग घेऊन आली आहे मी की आम्ही आलो आहोत बाहेर आणि मी फॅमिलीबरोबर आलेली आहे आणि आम्ही आलो आहे सप्तशृंगीला, जे वणी नाशिकमध्ये आहे, जे एक शक्तिपीठ आहे. 3.5 पीठांपैकी एक शक्तिपीठ आहे, जे आपल्या एक महाराष्ट्रामधलं एक पीठ आहे ते. आणि ह्या देवीला मी आय थिंक 20 वर्षानंतर मी आलेली आहे इथे. आणि आता मी सायराला घेऊन आलेली आहे आणि मी तुम्हाला इथे एक बाहेरचा थोडासा निसर्ग जो दाखवते, जो क्लायमेट जो सुपर्ब आहे तो तुम्ही बघून, म्हणजे सध्या थंडी एवढी प्रचंड थंडी आहे. मुंबईमध्ये अजिबात थंडी नाही आहे, पण जसं आम्ही नाशिक क्रॉस केलं ना तसं आम्हाला थंडी जाणवायला लागली. आणि मी तुम्हाला दाखवते इथे क्लायमेट बाहेरचं. तर आता इथे मी जिथे आम्ही राहायला आलो आहे तर तिथे टेरेसवरचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. तुम्ही बघून तुम्हाला इतका आवडेल तो. थोडा मी थांब दाखवते. तुम्ही बघू शकता. आणि इथून बरोबर रूमच्या मागे हे मंदिर आहे. या मंदिरात आम्ही इथे वरती जाणार आहोत. आणि सूर्याची किरणं किती छान पडली आहेत डोंगरावर, तुम्ही बघू शकता. मंदिरावर बरोबर आलेली आहेत. आणि हा व्ह्यू सुपर्ब आहे, सुपर्ब. आणि इथे सायराला अजून थंडी वाजते. सायर, थंडी आहे ना? सायराला थंडी वाजते, खूप थंडी आहे. अजून सुद्धा गारवा आहे. आणि क्लायमेट तुम्ही बघू शकता. हे मंदिर इतकं छान वाटतंय ना, सुपर्ब वाटतंय फील. आणि हा असं क्लायमेट खूप छान वाटतंय, खूप खूप छान वाटतंय. आणि क्लायमेट म्हणजे मेन म्हणजे थंडीमध्ये ना इतकं सुंदर व्ह्यू आलाय ना हा. आणि आम्ही आता इथे थांबलोय ह्या अपार्टमेंटमध्ये. तर इथे असे रूम्स अवेलेबल आहेत. इथे सर्व गोष्टी अवेलेबल आहेत. गरम पाणी पण आहे आणि सगळ्या फॅसिलिटीज आहेत. आणि खूप छान रूम आहे आणि आपल्याला रिजनेबल रेटमध्ये भेटत आहेत. तर इथे मी वरती मेन्शन करते, माऊली सप्तशृंगी म्हणून आहे. हा माऊली सप्तशृंगी यात्री निवास. तर तुम्ही कधी आलात इकडे तर नक्की इथे व्हिजिट करा. तर मी तुम्हाला आता भेटते, करा. आम्ही आता चाललो आहे मंदिराच्या ठिकाणी. जाता जाता थोडाफार नाश्ता करू आणि तिथे जाऊ मंदिराच्या दिशेला. येऊन आणि इथे हे रोपवेचं तिकीट काउंटर आहे. आणि ही सायर आहे. कसं परत एकदा. आणि आणि मम्मी पप्पा पुढे गेलेत. तर आम्ही फर्स्ट टाइम रोपवेने जाणार आहोत. कुठून एंट्री आहे? इथून. तर इथून एंट्री आहे. तर ही मी आता ओटी घेतलेली आहे, कारण आम्ही रोपवेने जाणार आहोत. तर वरती भेटेल की नाही माहिती नाही. आणि सकाळचे आत्ता वाजलेत 7:30 आणि एवढं लवकर त्यांचं म्हणणं असं खालती होतं की दुकानं बंद असतील. तर मला रिस्क नाही घ्यायची होती म्हणून मी इथेच घेऊन टाकली. तर आता मी तुम्हाला रोपवेवरून जाताना कसं दिसतंय क्लायमेट आणि कसं आहे ते दाखवते. भेटते मी. अजून भरायची आहे. तर आम्ही रोपवेमध्ये आत्ता बसलोय. मी, सायरा, मम्मी, तिथे पप्पा बसलेत. आणि हे असे आणि तसे. सप्तशृंग माते की जय. हा मस्त वाटतंय ना सर. हो, सूर्य कसा आलाय. वाव. जंगल झाली. जंगल.
आमचं आता दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता बसलोय. मम्मी ते वाचन करत बसणार आहे आणि पप्पा सुद्धा. आणि खूप छान दर्शन झाले, खूप म्हणजे खूप सुंदर झालं. रोपवेन तर हार्डली आम्ही 2 मिनिटात वरती आलेलो आणि पप्पांच्या ओळखीने ते लगेच आम्हाला दर्शन भेटलं. तर खूप सुंदर दर्शन झालं आणि आता देवीची पूजा सुरू आहे म्हणून ते असं मध्ये हे लावलं आहे, जे असं पडद्यासारखं लावलं आहे ते, कारण देवीची पूजा सुरू आहे, अभिषेक सुरू आहे. आणि पण इतकं छान वाटतंय ना मंदिरात, खूप सुंदर वाटतंय. तर मी तुम्हाला भेटते परत थोड्या वेळामध्ये आणि आम्ही आता खाली उतरू थोड्या वेळाने मम्मीचं वाचन झाल्यावर. तर आम्ही आता आरतीसाठी थांबलो आहे. आम्हाला अजून अर्धा तास आहे आरतीसाठी, अजून पूजा सुरू आहे आणि आता देवीला वस्त्र अर्पण सुरू आहे. वस्त्र की साडी? त्यालाच साडी म्हणतात, देवांचं वस्त्र असतं ते. थोडीफार माणसं असते की घेऊन जातात, वेळ झाला की. मंदिरामधून खालती आलेलो आहोत, रोपवेनेच आलेलो, कारण जाण्याचं येण्याचं तिकीट ऑलरेडी काढलेलं. आणि तर आमचं दर्शन इतकं सुंदर झालं आहे, खूप छान. आणि आरती पण आम्हाला भेटली. तर आम्ही आता इथून वेगळ्या ठिकाणी जाणार आहोत. तर आता आधी नाश्ता करू, कारण आम्ही अजून नाश्ता नाही केलेला. आम्हाला आरती करायची होती, आरती घ्या. आणि खूप छान वाटत होतं, इतकं प्रसन्न वाटत होतं, एवढी पॉझिटिव्हिटी होती तिथे, खूप छान वाटत होतं. तर मी काही ग्लिम्स आहेत आरतीचे, ते मी शेअर केलेत. तर रोपेमधून आम्ही उतरल्यावर पूजेसह नाश्त्यासाठी आहे. खूप मोठा पॅसेज आहे हा नाश्त्यासाठी, तुम्ही बघू शकता, खूप मोठा आहे. कशी वाटली माझी ही व्हिडिओ नक्की सांगा आणि असेच माझ्याबरोबर कनेक्ट राहा. बाय बाय.